आयकॉन खेळाडू जुई स्पोर्ट्स संघाचा लीडर असा लीडर कर्णधार निखिल सुरे यष्टीरक्षणाचा भार सांभाळण्यासाठी सज्ज झालाय. बेस्ट ऑफ प्लेयर आपण जर पाहिले तर ऑफ साईडला ते घेतले गेलेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या फॉर्मॅटमध्ये समोर मिड ऑफ आणि मिड ऑन हे दोन क्षेत्र आहेत ती खूप महत्त्वाची ठरत असतात. ऑल दी बेस्ट उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. RPLचा पहिला सेमीफायनलचा सामना आणि बॉलिंग मार्कवरती यावी दुर्वांग तांबे रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी फ्युचर ऑफ रत्नागिरी जुई स्पोर्ट्स संघाचा पहिला गोलंदाज दुर्वांग राईट आर्म राऊंड द विकेट समोर आहे तो यावी फिरोज सिंदगी. सेमीफायनलचा पहिला बॉल घेऊन पहिला बॉल बॅक हँड डिलिव्हरी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न चांगला बाउन्स इथे पाहायला मिळतोय. इन स्विंग पाहायला मिळाला. डॉट बॉल षटकाला सुरुवात करताना कारकीर्द या खेळाडूची दमदार राहिले. RPLचा हा सितारा राहिलाय उगवता सितारा म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय ज्याचं भविष्य आहे उज्ज्वल असा हा दुर्वांग आहे. यावी पुढचा चेंडू यावी फटका लाजवाब आहे परंतु यावी बॅरिकेडर्सच्या वरून जाईल त्यामुळे एकच धाव इथे मिळेल आणि या एका धावेने स्वतःच आणि संघाचं खातं ओपन करताना आपण फिरोज सिंदगीला इथे आपण पाहतोय. दुर्वांग नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फील्डमध्ये कोणताही बदल नाही आहे. पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलमध्ये आलेली सिंगल परंतु हा चेंडू ऑफ स्टिकच्या खूप बाहेर पाहायला मिळाला आहे. दंडित केलं गेलंय. प्रतीककडून म्हणजे स्टॅटूकडून इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. इट इज अ व्हाईट बॉल. एक रन एक्स्ट्रा इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल 2 अंकावरती. RPLचा पहिला सेमीफायनलचा सामना या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय. दुर्वांग ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर फिरोज. हो याही वेळी स्वीप शॉट आहे. हा ब्रँडेड स्ट्रोक राहिलाय फिरोजसाठी परंतु या फॉर्मॅटमध्ये अशा पद्धतीचे फटके फक्त आणि फक्त संघाला एक धाव देऊन जातील आणि एक रन संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 3 अंकावरती जाऊन पोहोचते. दुर्वांग तांबेने मात्र या लीगमध्ये आपला जलवा दाखवलाय. कालच्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त केल्या आणि 1 धाव त्याने खर्च केली आणि अशी किमया करणारा हा युवा खेळाडू नवतरुण खेळाडू आहे मित्रांनो. उगवता सितारा आहे. उद्याचं भविष्य आहे रत्नागिरीचं तो म्हणजे दुर्वांग आहे. कमाल धमाल बेमिसाल खेळी राहिले जुई स्पोर्ट्स संघाकडून या खेळाडूची आणि सातत्यपूर्ण त्याच्यावरती विश्वास दाखवला गेला. पहिलं षटक हाताळताना आपण त्याला पाहत आलोय. तोच बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. पुढील चेंडू फिरोजसाठी. यस या बॉल गुगली होता. इन स्विंग चेंडू पायावरती आदळतोय. लेग बाईच्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होईल बॉल. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 4 अंकावरती जाऊन पोहोचेल. अप्रतिम गोलंदाजी राहिले. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी असताना बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज. फील्डमध्ये कोणताही बदल इथे आपल्याला केला गेलेला पाहायला मिळाला. ओ यस महत्वाचा बोरा फिरोज सिंदगी कॅच आउट होतोय. मैदानाच्या बाहेर येईल आणि ही किमया केले कोणी रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी फ्युचर ऑफ रत्नागिरी. अप्रतिम गोलंदाजी फसवलं. चांगला बाउन्स पाहायला मिळाला. बॅक हँड डिलिव्हरी होती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट क्लिअर झाली. उशिराने बॉल आला तो बॅट वरती आणि फटका इथे चुकला आणि सरळ एक्स्ट्रा कव्हरला उभा असलेला खेळाडू ज्याने केली नाही कोणती चूक पकडला झेल आणि इथे संपला फिरोजचा खेळ. पहिला मोहरा इथे गारद झालाय. न्यू बॅटर सयान स्ट्रायकिंग एंडला. सय्यांचं फयान इथे येतं का पाहूया. हो यावी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न टाइम करू शकला नाहीये. बॅटची एज घेते. डिक्लेअर झोनमध्ये बॉल कॅरी होतोय. षटक क्रमांक 1 इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 1 गडी 5 धावा. रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी दुर्वांग तांबे पॉवर पहिलं षटक इथे हाताळत असताना दमदार गोलंदाजी. या सन्माननीय संजयजी पवार साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे आणि मी विनंती करेन आपण कृपया मंचावरती येऊन स्थान बनवा. आपल्यासारखी मार्गदर्शक आमच्यावरती प्रेम करणारी व्यक्ती आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आम्हाला लाभते. आम्ही मनापासून आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. आपल्याला विनंती राहील आपण कृपया मंचावरती येऊन स्थान बनवा. गोलंदाज प्रथमला आणलं गेले आणि प्रथमचा पहिलाच बॉल आदित्य आणि त्यानंतर ओमकारच्या बॅटमध्ये आलेला आणखीन एक सिंगल. पहिला व्हाईट बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर
त्यानंतर मिळाली 1 रन. धावसंख्या पोहोचले ती यावी 7 या अंकावरती. आदित्य ऑन द मार्क, ब्राईट आर्म ऑन द विकेट. जुई स्पोर्ट्स संघात आणखीन एक भरोसेमंद गोलंदाज. बॅक हँड डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर गती कमी झालेली पाहायला मिळाले. ओमकार कदम आपला दाखवेल का दमखम? दाखवावी लागेल, कारण फिरोज सिंदगी मैदानाच्या बाहेर गेलाय, ज्याच्याकडून संघाला खूप साऱ्या अपेक्षा होत्या. तो यावी स्वस्त्यामध्ये गारज झालाय. याचा ॲडव्हान्टेज यावी जुई स्पोर्ट्स संघाला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूने ओमकार कदम आहे, ज्याच्यामध्ये दमखम आहे. तो इथे दाखवतो का पाहूया. आदित्य पुढील चेंडू घेऊन सेमीफायनलचा पहिला सामना. यावी बॅक हँड डिलिव्हरी, मिड विकेटच्या दिशेने खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, करणार नाहीये तो चूक. बॉल फील्ड करतोय. इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. धाव चेंडूची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते. आदित्य ऑन दी मार्क, नेक्स्ट बॉल. ओ हो यावी थोडंसं पडत लाली तिथे पाहायला मिळाले. एक चांगलं फुटवर्क, थोडंसं डान्सिंग मुवमेंट पाहायला मिळाली ओमकार कदमकडून. त्यामुळे गोलंदाजावरती इथे निश्चितच दबाव पाहायला मिळाला. त्यामुळे आलेला वाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळाले. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचेल. आदित्य ऑन द मार्क, नेक्स्ट बॉल. हो यावी ड्राईव्ह केलाय, अगदी सरळ आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, बॉल फील्ड करतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आदित्य पुढील चेंडू घेऊन. ओ यावी फसतोय. ओमकारने डान्सिंग फुटवर्क जरूर दाखवलं होतं, परंतु यावेळी आदित्य हिनेही आपली चलाकी इथे दाखवली. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला बॉल, मागे खेचला होता बॉल. टप्पा पडल्यानंतर स्लो झाला, बॅट क्लिअर झाली आणि दुसरा धक्का इथे बसलाय फातिमा सीफूड संघाला. गडी बाद 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. न्यू बॅटर टिपू यावी कशा पद्धतीने फलंदाजी करेल आपल्या संघासाठी ते पाहणं इथे आवश्यक आहे. आदित्य याही वेळी रिव्हर्स फटका आहे, लाजवाब फटका आहे, परंतु डिक्लेअर झोन मध्ये आहे बॉल, त्यामुळे 1च रन मिळते. षटक क्रमांक समाप्त होते दुसरं, आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 9 धावा. धावसंख्या आपण पाहिली ती 9. 2 गडी बाद. आणि पुन्हा एकदा दुर्वांग तांबे याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक. हो पहिला बॉल गुगली होता. टप्पा पडल्यानंतर गती कमी, चांगला बाउन्स. झेल पकडण्याची संधी होती, संधी गमावले. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी झाले बॉल. 1 रन मिळते. धावसंख्या 10 अंकावरती जाऊन स्थिरावेल. सेमीफायनलचा थरार आणि गोलंदाजी मार्कवर युवा खेळाडू. छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर. आणि यावी शानदार राहिले त्याची कामगिरी. बॉल फील्ड केला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या राहिले स्थिर 10 अंकावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 3रं. शानदार गोलंदाजी. यावी नेक्स्ट बॉल आहे. ओहो यावी गोगली बॉल फेकण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर राहिला बॉल. निखिल बॉल गॅदर करू शकला नाहीये. वाईटच्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. धावसंख्या पोहोचेल 11 अंकावरती. 1च रन इथे मिळाले. निखिलने केलेलं प्रतिम फिल्डिंग. दुर्वांग पुढील चेंडू घेऊन. हो यावी गती कमी ठेवली. बाउन्स चांगला पाहायला मिळाला. बॉडी लेंथला टार्गेट करणारी डिलिव्हरी होती, त्यामुळे प्रॉपरली कनेक्शन आणि जो पंच करायचा होता तो इथे पाहायला मिळाला नाहीये. पुढील चेंडू. हो लेग ब्रेक चेंडू होता. सरप्राईज ठरलाय. अप्रतिम गोलंदाजी दुर्वांगची, कारण ज्या पद्धतीने त्याचं फुटवर्क आहे त्या फुटवर्कचा अंदाज ठेवून ठेवला गेलेला हा टप्पा होता दुर्वांगचा. लाजवाब गोलंदाजी करतोय. का मला रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी म्हटलं जातं, याची प्रचिती तो मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतोय. यावी फटका लाजवाब होता. बॅकफुटवरती येऊन ती ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, ज्याने बॉल इथे फील्ड केलाय. स्कोरर म्हणून अतिशय अप्रतिम भूमिका या खेळाडूने बजावले, परंतु त्याही पेक्षा महत्वाची भूमिका तो फिल्डिंग मध्ये बजावतोय. अक्षय वाडेकरच्या माध्यमातून केले गेलेले फिल्डिंग, परंतु पुढील चेंडू मात्र दुर्वांगचा इथे स्वर पाहायला मिळालाय. लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. धावसंख्या 12 या अंकावरती. षटक क्रमांक 3 आहे इथे प्रगतीपथावर. दुर्वांग तांबे पुढील चेंडू घेऊन.
ओ क्लीन बॉल, अफलातून डिलिव्हरी, गती कमी ठेवली, ड्राईव्ह करण्यासाठी इन्व्हाइट केलं, बॅट इनसाइड एज, यष्टनवरती आदळतोय बॉल, तिसरा धक्का इथे बसतोय दुयावी फातिमा सी फूड संघाला. धावसंख्या इथे बाद 12 धावसंख्या इथे पाहायला मिळाले. दुर्वांगने कमाल केले, दुर्वांगने धमाल केले, पण दुर्वांगने आपल्या संघाला इथे मात्र वरचढ ठरवलंय. अफलातून गोलंदाजी मित्रांनो, या रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरीकडून उगवता सितारा आहे. कमी वयामध्ये जो विश्वास याच्यावरती दाखवला गेला तो विश्वासात पात्र ठरणारा हा दुर्वांग ठरलाय, जो यावेळी यष्टीरक्षकाची भूमिका बजावतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवरती इथे आलाय निखिल सुवारे, मास्टर माइंड गोलंदाज आहे, लीडर आहे, जो लीडर आहे या संघाचा तो निखिल. बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल टिपू होता, बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा इरादा होता, फटका चुकलाय, डॉट बॉलने षटकाला सुरुवात होते. धावसंख्या स्थिर आहे 12 अंकावरती. निखिल पुढील चेंडू घेऊन टिपूसाठी. हो, यावेळी स्टेपिंग केलं होतं, उंच हवेमध्ये खेळला गेलेला फटका इथे जरूर पाहायला मिळेल, परंतु एकच धाव रनिंगच्या माध्यमातून इथे मिळणार आहे. एक चांगलं क्रिकेट इथे पेश करायचं आहे. राजा आलाय, अडम तडम धूमधडाका करण्यात माहीत असणारा हा खेळाडू आहे राजा कुतेकर. आणि याला फेकला गेला पहिलाच बॉल, बॅकफुट येऊन प्लेस करण्याचा प्रयत्न आणि इथे एक रन मिळणार आहे. अक्षय वाडेकरने बॉलला फील्ड इथे केले, थोडीशी धडकी बनवणार फिल्डिंग जरूर होतं, कारण बॉल जर मिसफील्ड झाला तर 4 धावा इथे निश्चित होत्या, परंतु अक्षयने बॉलला रोखलंय, एकच धाव इथे मिळाले. पुढील चेंडू आहे, हो यावी ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पाहायला मिळालाय आणि यावी कॉलिंग कॉर्डिनेशन मध्ये गफलत, रन क्लिअर होईल. वाईट +1, एकूण 2 धावा इथे मिळणार आहेत. थोडंसं कॉलिंगमध्ये गफलत झाली होती. येस नो वेट या शब्दांचा प्रॉपरली वापर मैदानाच्या आतमध्ये झाला नव्हता आणि थोडासा ताळमेळ विस्कळीत झाला होता, परंतु दुर्वांगने पुरेपूर प्रयत्न केला. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करणं म्हणजे थोडीशी रिस्क घेणं होती आणि त्यामुळे सेफली त्याने इथे थ्रो केलाय. 1 रन गेली नो प्रॉब्लेम, परंतु चौकार गेला तो बिग प्रॉब्लेम, त्यामुळे ती रिस्क यावी दुर्वांगने घेतली नाहीये. धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचले. हो, यावी रिव्हर्स फटका खेळण्याचा इरादा आहे, याही वेळी केला गेलेला थ्रो आणि यावी मात्र राजाला माघारी यावं लागेल. राजा कुतेकर सिंगल खेळण्याचा प्रयत्न नाकाम ठरलाय, 4था धक्के ते बसलाय आणि धावसंख्या 4 गडी बाद 16. सहर्ष स्वागत आहे सर. आपणास मी विनंती करेन की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. हा सर्व आमचा मित्र परिवार आहे, जो रत्नागिरी प्रीमियर लीगच्या निमित्ताने आम्ही पुन्हा कुठेतरी एकत्र येतोय आणि यांची उपस्थिती निश्चितच आम्हाला एक संजीवनी ठरणार आहे, जी इथे आम्हाला लाभले. परागजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. वळूया मॅचच्या दिशेने, जिथे रंगलाय सेमीफायनलचा सामना. निखिल सुबारे पुढील चेंडू घेऊन यावी हा बॉल इथे आपण पाहतोय, ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न, थोडीशी गफलत जरूर पाहायला मिळाले. पंचांचा व्हाईट बॉलचा आलाय सिग्नल, 1 रन इथे मिळणार आहे एक्स्ट्रा स्वरूपात आणि धावसंख्या पोहोचले ती 17 अंकावर. 17 रन, लॉस ऑफ 4 विकेट, प्रोग्रेस इन 4th ओव्हर. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना निखिल हो यावी सॉफ्ट हँड प्लेट करण्याचा प्रयत्न, टिपू निराश करतोय. टिपू डबल माइंडेड पाहायला मिळालाय, दुविधा मनस्थितीमध्ये आहे, मोठे फटके खेळू की डिफेन्सिव्ह खेळू. यस, या षटकातील शेवटचा चेंडू, निखिल सुवारे ऑन दी मार्क. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल. हो यावी सॉफ्ट हँडनी प्लेड केलंय, एक सिंगल घेण्याचा इथे इरादा होता. यस, एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल आणि याच दरम्यान 4थं षटक इथे समाप्त. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 18 धावा. चार गडी बाद 18. पहिला सेमीफायनलचा सामना, 5 ओव्हरचा सामना असणार आहे. 5-5 ओव्हरचा हा सामना असणार आहे. आतापर्यंत 4-4 षटकांचे सामने इथे आपण पाहिले होते, परंतु यानंतर सेमीफायनलचे जे सामने ते सुरू झाले, त्यामुळे 5-5 ओव्हरचे सामने इथे असतील. 5 ओव्हरची एक इनिंग आणि यावी जुई स्पोर्ट्स संघाकडून शेवटचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज इथे दाखल झालाय आयुष.
आयुष गुरवरती ठेवला गेलेला विश्वास राईट आर्म राऊंड द विकेट. शेवटचे 6 चेंडू घेऊन तो सज्ज होतोय. फील्डवरती दिली गेली नजर. बेस्ट ऑफ प्लेयर्स अगदी सरळ म्हणजे मिड ऑन आणि मिड ऑफच्या दिशेने पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑनला थोडासा खेटून उभा असलेला पाहायला मिळतोय. आणि पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न टिपूचा होता. एकच रन डिक्लेअर स्वरूपात इथे मिळेल. स्टेपिंग केलं गेलं होतं. फॉरवर्डला आला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता टिपूचा. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही परंतु यष्टीरक्षक नाकाम ठरल्यामुळे 22 स्वरूपात 1 रन मात्र निश्चितच मिळणार आहे ती फातिमा सीफूड संघाला. धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. फुल टॉस चेंडू पंच केलाय. ड्राईव्ह करणं अपेक्षित होतं परंतु इथे मात्र ताकदीने पंच केलं त्यामुळे एकच रन मिळणार आहे. बॅरिकेटर्स बाउंड्री हे फॉर्मॅट राहिलंय या आरपीएलचं. त्यामुळे बॅरिकेटर्सच्या वरून जर बॉल पंच केला गेला तर मात्र तुम्हाला एकच रन मिळणार आहे आणि ती 1 रन मात्र इथे मिळाले. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. यावेळी फटका दमदार आहे. रिझल्ट तेवढा शानदार आहे. धावा मिळणार 4 आहे. म्हणजेच काय टिपूच्या बॅटमधून आलेला हा आरपीएलचा शानदार चौक. टिपूची सुलतानी अशी बॅटिंग इथे पाहायला मिळेल. ते पाहणं इथे आवश्यक आहे. एक चौकार लगावलाय त्याने. स्टेपिंग करून थोडासा बाहेर आला आणि त्यानंतर पूर्ण ताकदीने ड्राईव्ह केलं बॉलला. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला चिरलं, भेदलं, बाउंड्री लाईनला आग लावली आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे दवडलं. 4 धावांसाठी दमदार अशी इनिंग पेश करायच्या टिपूला. अजूनही चेंडू जर आपण पाहिले तर इथे 3 बाकी आहेत. आणि या 3 चेंडूमध्ये आणखी किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत ते पाहणं इथे आवश्यक असतं. आयुष गुरव पुढील चेंडू घेऊन. याही वेळी फुल टॉस चेंडू आहे. पंच शॉट आहे. फुल टॉस चेंडू याही वेळी एक चांगली संधी निर्माण करू शकला असता परंतु नियंत्रण कुठेतरी राखून खेळणं अपेक्षित होतं. आणि वारंवार आपण पंच शॉट खेळत आलो, स्टेट बाउंड्री खेळत आलो त्यामुळे ती बॅटिंग स्किल विसरणं थोडंसं अवघड जातं या फॉर्मॅटमध्ये. याही वेळी फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न. सलग 2 चेंडू डॉट आले. धावसंख्या स्थिर राहिले 25 या अंकावरती. डबल माइंडेड दिसतोय तर टिपू. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील फुल टॉस आहे. दमदार शॉट आहे आणि यावी पाहूया पंचांच्या माध्यमातून काय येतोय निर्णय. नॉन स्ट्रायकर खेळाडूच्या जर अंगाला लागला असेल तर निश्चितच पाहूया. परंतु हा निर्णय काय येतो ते खूप महत्त्वपूर्ण ठरेल कारण शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल होता. पहिला सेमीफायनलचा सामना. एका बाजूला जुई स्पोर्ट्स संघ तर दुसऱ्या बाजूला फातिमा सीफूड्स. आणि इथे यावेळी बॉक्स आउट करार केला जाईल. आणखीन एका विकेटचं पतन होईल आणि निर्धारित 5 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
हॅलो. येस, आपण काही नियम इथे ठेवलेत आणि त्या नियमानुसार यावी इथे बॉक्स आउट करार केले गेले. निर्धारित 5 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना फातिमा सी फूड संघाने धावा बनवलेत. यावी 25 विजयासाठी 26 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले. समीकरण असणार आहे 30 चेंडू आणि 26 धावा. आपण पाहतोय भवानी स्पोर्ट्स प्रेझेंट रत्नागिरी प्रीमियर लीग अंडरम क्रिकेट टुर्नामेंट 2026 पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वातला पहिला सेमीफायनलचा सामना ज्यामध्ये 2 संघ इथे आपण पाहतोय. योगेशजी बाणे यांनी पुरस्कृत केला गेलेला जुई स्पोर्ट्स संघ जो यावेळी टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि ज्या संघाने टॉस जिंकलाय तो प्रथम फील्डिंग घेतला. थँक्यू सर. तर मान्यवरांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. नक्कीच क्रिकेट स्पर्धा व्यतिरिक्त आमच्या वेळेला धावून येणारे सन्माननीय परागजी तोडणकर साहेब यांचं देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. नक्कीच आमच्या प्रत्येक हाकेला धावून येणारं हे व्यक्तिमत्व आहे तर त्यांचं सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. तर या RPLच्या व्यासपीठावरती त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि त्याचबरोबर अजून एक व्यक्तिमत्व आमच्यावर जोडले जात आहेत. संजय सर यांचा देखील आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. मोमेंटो आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन अमरजित यद्रे सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. ओव्हर टू यू राजा सर. येस, बॉलिंग ट्रॅकवरती रत्नागिरी एक्सप्रेस बबलू म्हणजेच प्रथमेश राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. निखिल सुमारे मास्टर माइंड ठरलाय. आयकॉन खेळाडू आहे जुई स्पोर्ट्स संघाचा आणि यावी 25 धावांचा 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. 25 धावा बनवल्या गेल्या, 26 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी जुई स्पोर्ट्स संघाची निखिल आणि आदित्य यावी डिक्लेअर झोनमध्ये कॅरी झालाय. वाईट +1 एकूण 2 धावा इथे मिळणार आहेत. धावसंख्या 3 अंकावरती जाऊन पोहोचेल. शानदार क्लासी शॉट आहे. ड्राईव्ह आहे. बंचांच्या माध्यमातून सिग्नल येतोय. सिंगल डिक्लेअर झोन 1 रन इथे मिळेल. अप्रतिम शॉट, लाजवाब ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट आणि जी सीमारेषा आपण आखले जे बॅरिकेडच आहे बाउंड्री लाईनचा त्याला एकदम क्लोजली हिट झालेला हा बॉल आहे. येस, आणि त्याचबरोबर सन्माननीय वैभवजी हेळेकर सर यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतो. प्लीज वेलकम. आणि हे जे आपण सुसज्ज ग्राउंड पाहताय यामध्ये देखील त्यांचा तोलामोलाचं योगदान आहे वैभव सर. आणि त्याचबरोबर भारतजी चंदरकर सर यांनी खूप मेहनत घेतले आणि मी विनंती करतोय वैभव सर यांना आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील आम्ही यथोचित सन्मान या RPLच्या व्यासपीठावरती करतोय. वैभव सर प्लीज वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. अमरजित यद्रे सर यांना विनंती करतोय की पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. येस, बबलूचा बॉल सॉफ्टवेअरने ड्राईव्ह केलाय. पॉईंट रिझनमध्ये ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन आहे. 1 रन इथे मिळते आणि या 1 रनने धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचेल. निखिल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत जुई स्पोर्ट्स संघात निश्चित वरचढ ठरेल. या ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना बॉल फील्ड करतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. फटका अप्रतिम, परंतु ज्या पद्धतीने सजवलंय त्याचबरोबर मोहम्मद मंगा सर यांचा देखील या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करतोय. वेळोवेळी क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि नक्कीच अशा सर्व सत्कार मूर्तींचा सत्कार करणं आमचं परम कर्तव्य आहे ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला खूप तोलामोलाचं योगदान दिलं आहे. त्यामुळे राजा सर आज थोडंसं समालोचन करत असताना डिस्टर्ब होणार आहे. तुम्हाला असू दे अथवा मला असू दे, जेव्हा आपण एखाद्या इनिंगचं धावतवर्णन करू त्यावेळेला हा डिस्टर्बनेस होईल. कारण का या मान्यवरांचा सन्मान करणं आपलं परम कर्तव्य आहे आणि यांच्या सहकार्यामुळेच RPLचा हा पहिला थरार सर्व रत्नागिरीकर या ठिकाणी अनुभवत आहेत. तब्बल 28 वर्षानंतर या मैदानामध्ये आपण ही स्पर्धा आयोजित करतोय आणि या स्पर्धेसाठी सर्व आदरणीय प्रेक्षकांचा जो प्रतिसाद लाभलाय येणाऱ्या पर्वामध्ये देखील आपल्याला जास्त पाहायला मिळेल. ओव्हर टू यू राजा सर. यस, निश्चितच कारण जे सर्व मित्र परिवार आहे त्यांचं प्रेम राहिले, त्यांचे आशीर्वाद राहिले, त्यांचं सहकार्य राहिले आणि त्याचमुळे 28 वर्षानंतर या ऐतिहासिक क्रीडांगणावरती पुन्हा एकदा अंडर आर्म क्रिकेटचा थरार रंगतोय. ऐतिहासिक क्षण निश्चितच या पर्वाचा ठरणार आहे. यस, फिरोज सिंधे की बॉलिंग ट्रॅकवरती ब्राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल आहे. हो, यावेळी सॉफ्टवेअरने कट करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉलने षटक क्रमांक 2 इथे सुरू करतोय. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 7 धावा. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. यावेळी फुलटॉस ड्राईव्ह केलाय आणि त्याचबरोबर मनोजजी फणसोपकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतोय
आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. मनोज सर प्लीज वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. अगदी क्लोजली गेलेला हा बॉल होता, बॅरिकेडच्या एकदम क्लोजली वरून जातोय, परंतु एक सिंगल निश्चित तिथे मिळाले. या फटक्यावरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतले, मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय बॉल. स्क्वेअर लेगला खेळायचा इरादा होता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. फिरोज ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल निखिलसाठी. ओ याही जोरदार अपील आहे, जोरदार अपील आहे. पंचांचा काय येतोय निर्णय पाहूया. जोरदार अपील केलं गेलंय, पाहूया पंचांचा काय. पाहूया सर्वांचं लक्ष. यस, नॉट आउट करार केला गेलाय. यस, रिव्ह्यू मध्ये पाहिलं गेलंय. यस, इथे पाहिलं गेलंय.
पहिलं पर्व आणि पहिला सेमीफायनलचा सामना आणि इथे नॉट आऊट करार केला गेलाय. पायावरती आदळलेला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे पंचाने इशारा आपल्यापर्यंत पोहोचवलाय नॉट आऊट. धावसंख्या जर इथे आपण पाहिले तर 8 या अंकावरती स्थिरावले. मॅच चालू करू नको. चला कमिटीचे मेंबर्स या व्यतिरिक्त कोणी राहिलं नाही. फातिमा सीफूड शाहिद इथे. येस जुई स्पोर्ट्स फक्त एक मेंबर येऊ द्या. जुई स्पोर्ट्स आपला एक मेंबर इथे येऊ द्या. खेळाडूंपैकी या. खेळाडूंपैकी एकाने बसा इथे. येस थँक्यू. वेलकम बॅक. वरूया पुन्हा एकदा क्रीडांगणाच्या दिशेने जिथे रंगलाय बॅट आणि बॉलचा एक चांगलं बॅटल इथे पाहायला मिळतंय. फिरोज बॉलिंग ट्रॅकवरती फिरकीचा जादूगर यावेळी ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळालाय. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. अफलातून डिलिव्हरी इथे पाहायला मिळाले. आतापर्यंत फिरोजने फक्त आणि फक्त एक धाव इथे खर्च केले. पुढील चेंडू निखिल सुवारसाठी फेकला जाणार हा बॉल आहे. यावेळी कट करण्याचा प्रयत्न यास इथे षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. धावांचं लक्ष 26 धावांचं आव्हान म्हणजे त्याचा चाललेला पाठलाग होता. फिरोजने अतिशय अप्रतिम गोलंदाजी ती फेकले. 1च रन खर्च केले. दर्जेदार गोलंदाजी. फिंगर मॅजिक आहे. जादुई बोटांचा वापर त्याने इथे केलाय आणि अक्षरशः फलंदाजाला आपल्या जादुई बोटांवरती नाचवलंय असं जरूर म्हणावे ते लागेल. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केले फिरोजने अप्रतिम गोलंदाजी. परफेक्शन पाहायला मिळालं टप्प्यामध्ये, लेंथमध्ये, लाईनमध्ये आणि त्यामुळे आयकॉन खेळाडू जो लीडर आहे तो निखिल सुवारेला त्याने कम्प्लिटली ब्लॉक करून ठेवलं आणि त्यामध्ये 1च धाव त्याने खर्च केली आणि ते षटक अतिशय दर्जेदार पद्धतीने हाताळले ते फिरोजने. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8. अजूनही 18 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 18 धावा. जरा रेलिंगवरती कोणी हात देऊ नका सर. सर्वांना विनंती राहते कारण ती खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यावरती विकेट आपले अवलंबून असणार आहे. हो यावी काय घडलंय. यावी काय घडतंय पाहूया. दाद मागितली जाते पंचांच्या माध्यमातून काय येईल निर्णय.
उशीर झालाय का स्टंप आउट करण्यासाठी तेही पाहिलं जात आहे. त्यामुळे निश्चितच इथे आपल्याला पाहावं लागतंय. पुन्हा एकदा लाईन बंद आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग एम्पायर चर्चा करतील आणि त्यांचा अंतिम निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. धावसंख्या 8 या अंकावरती स्थिर आहे. तिसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो राजा कुतेकर. धक्का इथे बसतोय जुई स्पोर्ट संघाला. फलंदाज बाद झालाय तो आदित्य. आदित्यची खेळी ती संपुष्टामध्ये येईल. स्टेपिंगचा शिकार ठरला. पावलांचा वापर करून बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. यष्टीरक्षक फिरोजने कोणतीही चूक केली नाही. वेगवान पद्धतीने बॉल कॅदर केला आणि तेवढ्या जलद गतीने त्याने स्टंप आउट केलंय. आदित्यच्या स्वरूपात पहिला धक्का इथे बसतोय जुई स्पोर्ट संघाला. दुसरा सेमीफायनलचा सामना मित्रांनो इथे रंगलाय. शेवटच्या बॉलपर्यंत हाही सामना जाईल कारण ज्या पद्धतीने बॉलिंग स्क्वॉड राहिले फातिमा सी फूड्सचं या लीगमध्ये दमखम दाखवलाय. दर्जेदार खेळाचं प्रदर्शन केलंय आणि निर्विवादपणे सेमीफायनलमध्ये एंटर झालाय हा संघ. 17 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असताना फेकला गेलेला हा बॉल आहे. व्हाईट बॉल आहे. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळणार आहे. 17 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना राजाचा हा बॉल. हो यावी चूक झाले. स्टेट खेळायचा होता. चौकार लगावण्याचा प्रयत्न होता. बॅरिकेडर्सच्या वरून जातोय बॉल. बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. ते विकास याला 'थँक्यू' अतिशय अप्रतिम गोलंदाजी राहिले ती अभि राजा कुतेकर याची. राजा निश्चितच या मैदानावरती राजा बनताना दिसतोय. सुपर संडेचा सुपर हिरो बनेल का ते पाहणं इथे आवश्यक आहे. 1 विकेट जरूर त्याने ते प्राप्त केले. विकासला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. यावी स्वीप शॉट खेळलाय. स्क्वेअर लेग एम्पायरच्या दिशेने कॅरी होईल. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 16 धावांची आवश्यकता इथे राहिले. 15 चेंडू आणि 16 धावाचं समीकरण. यानंतर आणखीन 1 ओव्हर म्हणजे एका बॉलरला 2 ओव्हर टाकण्याची संधी असणार आहे. फिरोज ते हाताळेल का दुसरा कोणत्या गोलंदाजाला आजमावेल तेही पाहणं आवश्यक असणार आहे. यावी हा बॉल यस या बीबी स्पीड पाहायला मिळाले. वाईट +1 एकूण 2 धावा इथे मिळतील. बोनस स्वरूपाच्या ठरणार या 2 धावा. प्रॉपरली बॉल फील्ड करणं अपेक्षित होतं. फिरोज यावी नाकाम ठरला. व्हाईट बॉलचा इशारा आला. 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळाल्या. या लाख मोलाच्या धावा आहेत मित्रांनो ज्या एक्स्ट्रा स्वरूपात जुई स्पोर्ट संघाला मिळाल्या आहेत. आणि या 2 धाव्याने धावसंख्या पोहोचले 12 या अंकावरती. वा 15 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. राजा ऑन दी मार्क. फील्ड वरती नजर दिली जाते. बबलूला स्क्वेअर लेगला घेतलं गेले. ओ यावी रिव्हर्स फटका. ऑलरेडी बॅट क्लिअर झाली आहे. 1 रन याही वेळी मिळणार आहे. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होतोय. 1 रन खूप महत्वाचे आहे. राजाचा प्रयत्न चाललाय परंतु त्याही पेक्षा फलंदाजीमध्ये इथे चलाकी दाखवतोय. आणि यासाठी मित्रांनो टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग स्वीकारली जाते कारण तुम्हाला एक रणनीती आखून खेळता येतं. सिंगल डबल घेत स्कोर कार्डला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करता येतो. आणि त्यामुळेच या लीग स्पर्धेमध्ये जो संघ टॉस जिंकलाय तो 99% प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना इथे आपण पाहिलं. जो निर्णय आतापर्यंत योग्य ठरलाय परंतु या निर्णयाला तडा देण्याची किमया या निर्णयाला आव्हान देण्याची किमया यावेळी फातिमा सी फूड्स करतो का ते पाहावं लागेल. राजा नेक्स्ट बॉल घेऊन समोर फलंदाज इथे आपण पाहतोय. पवन आहे. पवनची हवा इथे चालणं अपेक्षित आहे. 1 डॉट बॉल इथे आलाय. कमबॅक करतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल तो राजा. पुढील चेंडू घेऊन
हो रिव्हर्स फटका खेळायचा ऑलरेडी बॅट क्लिअर झाली आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल इथे आलाय. षटक क्रमांक समाप्त झालाय 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण फक्त आणि फक्त 13 धावा. मित्रांनो समीकरण इथे बदललंय. 12 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, कोणता संघ RPLच्या फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरणार आहे. सर यांचं आगमन झालंय तर त्यांचं देखील आम्ही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सर, आपलं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. हे ग्राउंड मिळवून देण्यामागे संदीपजी रसाळ सर आणि नितीनजी जाधव सर यांचं खूप मोठं योगदान राहिलंय, तर त्यांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू यू राजा सर. यस पहिल्याच बॉलवरती सिंगल आणि इथे चलाकी दाखवतोय. जबरदस्त सुपर ब्रेन फलंदाजी ते आपण म्हणू शकतो. आपल्या तल्लक मेंदूचा वापर करतोय. मनगट आणि मेंदू या जेव्हा गोष्टी एकत्र येतात ना त्यावेळी काही ना काहीतरी भव्य दिव्य घडत असतं. आणि ते भव्य दिव्य घडवायचे क्षण इथे आपण पाहतोय या ऐतिहासिक क्रीडांगणावरती जिथे रंगलाय RPLचा पहिला सेमीफायनलचा सामना मित्रांनो. आणि यावेळी निखिल सुवारे आहे जो लीडर आहे, तो या संघाचा लीडर आहे आणि तोच आयकॉन खेळाडू यावेळी जुई स्पोर्ट्स संघाचा निखिल सुवारे दमदार अशी इनिंग पेश करत असताना निखिल सुवारे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत जुई स्पोर्ट्स संघ हा ठरू शकतो. परंतु समोर फिरकीचा जादूगर आहे, फिंगर मॅजिक बॉलर. हो या विकेट केलाय पॉइंट रिजन मध्ये चेंडूला ढकलण्यात यशस्वी ठरतोय. एक सिंगल इथे मिळणार आहे. क्लासिकल बॅटिंग इथे आपण म्हणतो, क्लास बॅटिंगचा दाखवतोय, दर्जा दाखवतोय. आपली शैलीपूर्ण खेळी प्रेश करताना निखिल सुरे इथे पाहायला मिळतोय. फिरेल्स नेक्स्ट बॉल टू निखिल. हो यावेळी स्टेपिंग केलाय, स्ट्रेट खेळलाय आणि सरळ राजा कुतेकरच्या हातामध्ये जाऊन सामावलाय बॉल. इथे डॉट बॉल आलाय, इथे डॉट बॉल आलाय. धावसंख्या 16, अजूनही 10 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 10 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये भावा बघावं लागणार आहे. पुरेपूर थरार इथे अनुभवायला मिळणार आहे. हो या स्वीप शॉट आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे जो 1 रन देऊन जाईल. सिंगल इथे मिळणार आहे. या सिंगलने धावसंख्या पोहोचते ती 17 या अंकावरती. अजूनही 9 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 9 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला पहिला सेमीफायनलचा थरार इथे आपण अनुभवतोय. सात चेंडू आणि 9 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती पुढील चेंडू घेऊन सज्ज आहे फिरोज. निखिल या बॉलवरती पाहूया किती धावा इथे मिळवेल. बॅकफुट. ओ यावी काय घडलंय, पुढे आला होता, कव्हरला कोणी पाहायला मिळालं नाही. ही रन गेम चेंजिंग ठरते का पाहायचंय, ही रन घातक ठरेल का पाहायचंय. कारण इथे षटक क्रमांक समाप्त झालंय ते 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 18. 6 चेंडू आणि 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला. RPLचा पहिला सेमीफायनलचा सामना मित्रांनो शेवटच्या ओव्हर पर्यंत पोहोचलाय. समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळते 6 चेंडू आणि 8 धावा. हाथ बैरिकेड से हटाइए. बहुत ही क्लोज मैच चल रहा है और RPL का ये पहला सीजन आप देख रहे हैं और सेमीफाइनल का ये मुकाबला बीच मैदान में चल रहा है. जुही स्पोर्ट्स बनाम फातिमा सी फूड्स. 6 गेंदे 8 रन. येस 6 चेंडू 8 धावा. ओमकार कदम यावेळी बॅकफुट मध्ये फटका खेळलाय परंतु यावेळी मिळणार आहे ती फक्त आणि फक्त 1 रन. 5 चेंडू आणि 7 धावा. 5 चेंडू 7 धावा. बॉलिंग वरती ओमकार कदम दाखवेल का दमकम पाहणं आवश्यक असताना हम नहीं है किसी से कम. मैदानाच्या आतमध्ये सांगतोय ओमकार कदम. पहिला बॉल उत्तमरित्या हाताळलाय. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन इथे मिळाले. 5 चेंडू आणि 7 धावा. ओ यावी वाईड बॉल आहे, वाईड बॉल आहे, वाईड बॉल आहे. इथे वाईड करार केला गेलाय. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन इथे निश्चितच मिळते. कुठेतरी ऊर्जा निर्माण करेल, संजीवनी निर्माण करणारी ही रन ठरते का पाहायचंय. पुन्हा एकदा ओमकार कदम बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. ओ हाई चेंडू खराब आहे, खराब आहे. वाईड +1 2 धावा इथे मिळत आहेत.
या बोनस धावा इथे ठरत आहेत आणि या 2 धाब्याने धावसंख्या सरकले पुढे पोहोचले 22 अंकावरती. 4 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 5 चेंडू 4 धावा. मॅच अजूनही बनू शकते. फक्त 2 डॉट बॉल इथे येण्यापेक्षित असणार आहे. मॅच मध्ये काही घडू शकतं मित्रांनो, कारण या ऐतिहासिक क्रीडांगणावरती अजून आपण अनेक सामने पाहिलेत जे शेवटच्या बॉलला टर्न झालेत आणि तो इतिहास पुन्हा एकदा इथे रचण्याचा प्रयत्न जुई स्पोर्ट्स करतोय का फातिमा स्पोर्ट्स या रेकॉर्डला ब्रेक करतोय ते पाहणं इथे आवश्यक असणार आहे. ओमकार कदम पुढील चेंडू घेऊन ऑन साइडला खेळला गेलेला फटका स्क्वेअर लाईनला क्रॉस करून बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन या बॉलवरती मिळणार आहे. 1 रन धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचले. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं या सेमीफायनलच्या या थरारामध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आरपीएलचा पहिला सेमीफायनलचा सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत पोहोचलाय. शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचतो का ते इथे पाहायचंय. 4 चेंडू 3 धावा. फील्ड सजवले गेले. बाबूला स्क्वेअर लेगला आणलं गेले. बबलूला स्क्वेअर लेगला आणलं गेले आणि त्यानंतर खेळला गेलेला अगदी सरळ फटका. ओ इथे चूक केले. सर्वात मोठा गुन्हा इथे केला गेला. बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न. टच अँड आउट पाहायला मिळतोय. बॉल ऐसे फायनल मध्ये एंटर होणारा आरपीएलच्या पहिल्या पर्वाचा फायनलिस्ट फायनल मध्ये एंटर होणारा संघ ठरतोय जुई स्पोर्ट. एकदा ते रेकॉर्ड कायम राहिले.